हॅलो, कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर काही दिवसांपूर्वी मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला होता जो की नो ऑइल कुकिंगचा होता आणि त्या व्हिडिओपासून इन्स्पायर्ड होऊन मी सुद्धा आता माझ्या घरी हप्त्यातून 3 किंवा 4 दिवस ही पद्धत चालू केलेली आहे. कमीत कमी 2 महिने झाले आणि त्याचे जे रिझल्ट आहे ते खूप जास्त एकदम भारी आहेत. त्यामुळे म्हटलं की एकदा तुमच्याशीही ही पद्धत शेअर करावी. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही पद्धत ट्राय करू शकता आणि जास्तीत जास्त तेल खाल्ल्याने आपल्या शरीरावरती होणारे जे दुष्परिणाम आहे त्यापासून वाचू शकता. तर सुरुवात करूया आता रेसिपीला. रेसिपी आवडली तर आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी 3 मोठ्या आकाराची भरीताची वांगे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर हा पालीचा कांदा आहे, 3 टोमॅटो आहे, 2 साधे कांदे आहे आणि काही हिरव्या मिरच्या आहे. या सर्वांना आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने आपण भरताला गॅसवरती वांगी भाजतो तसंच आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे आणि याला वरून याची साल काढून घ्यायची आहे. वांगी भाजताना मात्र आपल्याला वरची जी साल आहे त्याला थोडंसं हलकंसं तेल लावावं लागेल, कारण जेणेकरून वांगी भाजली गेली की त्यानंतर त्याचं जे कवर आहे ते इझिली रिमूव्ह झालं पाहिजे. यासाठी थोडंसं त्या कवरला आपल्याला तेल लावायचं आहे आणि वांगी पूर्ण छान शिजली की त्याला असं क्रश करून एका साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे जे मी कांदे, टोमॅटो, मिरची घेतली होती त्याचं आपण छान बारीक चॉप करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे जे भरीत आहे हे लोखंडाच्या कढईमध्ये करणार आहोत. तर कढई आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायची आहे. आपण इथे या रेसिपीमध्ये एक थेंबही तेलाचा वापर करणार नाही आहोत. त्यामुळे कढई जेव्हा आपण आधी गरम करू तेव्हा एकदम छान कडकडीत कढई गरम करायची आहे. त्यानंतर जिरा आणि मोहरी टाकायची आहे. कढई जर छान कडकडीत गरम झाली तर जिरा आणि मोहरी टाकल्यानंतर लगेच अशी जशी तेलामध्ये फ्राय व्हायला लागते तशी एकदम तडतडायला लागते. जिरा आणि मोहरी तडतडायला लागली की कांदा, पालीचा कांदा आणि हिरव्या मिरच्या 3ही पदार्थ एका वेळेस टाकून याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर आता तेल कढईमध्ये एकही थेंब नसल्यामुळे फक्त कढईचं जे टेम्परेचर आहे त्यावरच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. त्यामुळे कांद्याचं जे पूर्ण मॉइश्चर आहे ते जाईपर्यंत आपल्याला कांद्याला परतायला थोडासा वेळ लागू शकतो. पण तुम्ही बघू शकता हळूहळू कांदा आपलं मॉइश्चर रिमूव्ह करत आहे आणि एकदम ड्राय होत चाललेला आहे. त्याचबरोबर मिरच्याही कांद्याबरोबरच शिजत आहे आणि आता पूर्ण कांद्याचं जे मॉइश्चर आहे ते झालेलं आहे आणि कांदा आपला छान कढईमध्ये भाजला गेलेला आहे. त्यानंतर ही जी टोमॅटो आपण कापली होती ती टोमॅटो आपल्याला सर्व एकाच वेळेस टाकून द्यायची आहे आणि टोमॅटो लवकर शिजायला पाहिजे त्यासाठी वरून मीठ घालायचं आहे. तर आता पूर्ण भरताला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ मी एकदाच इथे टाकून दिलेलं आहे आणि आता टोमॅटोचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये हे सर्व कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या सर्व छान शिजवून घ्यायचे आहे. तर याला आपण एक झाकून 2 ते 3 मिनटं वाफ काढून वाफेवरती शिजवून घेणार आहोत. इथे आपण 2 ते 3 मिनटं छान झाकून वाफ काढून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो पूर्ण स्मॅश व्हायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर कांदा आणि मिरचीसुद्धा छान टोमॅटोसोबत एकजीव होत आहे. तर तुम्ही बघत असाल तर जेव्हा आपण तेलाची भाजीला फोडणी घालतो आणि जेव्हा कांदा आणि टोमॅटोचा मसाला शिजून बनतो तो सेम असाच दिसतो आणि यामध्ये चवीलासुद्धा काहीच फरक नसते. सेम जशी तेलातली भाजी लागते त्याच पद्धतीने जे बिना तेलातली भाजी आहे तीही चवीला तशीच लागते. तर इथे टोमॅटो पूर्ण स्मॅश झालेला आहे आणि आता आपला भाजीचा पूर्ण मसाला छान तयार झालेला आहे. तर फक्त भरीतच नाही तर आपण सर्व प्रकारच्या भाज्या बिना तेलाने बनवू शकतो. तर हे ड्राय मसाले मी घातलेले आहे जेही आपण रोजच्या भाजीला वापरतो. तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडीशी हळद. तुमच्याकडे असेल तर थोडंसं हिंगही तुम्ही टाकू शकता. आणि आता आपल्याला हे ड्राय मसाले पूर्ण छान टोमॅटोमध्ये शिजवून घ्यायचे आहे. ड्राय मसाले टोमॅटोमध्ये पूर्ण शिजल्या गेले की सुरुवातीला आपण जी वांगी भाजून स्मॅश करून ठेवली होती ती वांगी आता आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि यालासुद्धा आपल्याला एक छान मिक्स द्यायचं आहे. तुम्हाला जर कदाचित असा प्रश्न पडला असेल की बिना तेलाची भाजी आहे चवीला कशी लागेल,
तर ट्रस्ट मी, चवीला तेलाच्या भाजीपेक्षा थोडीही ही भाजी वेगळी लागत नाही. सेम जशी आपण नॉर्मल तेलामध्ये फोडणी घालून भाजी बनवतो तशाच पद्धतीची ही चवीला भाजी लागते आणि उलट त्यापेक्षाही थोडी जास्त पचायला हलकी जाते. आणि ज्यांनाही ॲसिडिटीचा त्रास आहे तर ही भाजी खाल्ल्याने थोडीही ॲसिडिटी होत नाही. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. स्मॅश झालेलं वांगं पूर्ण टोमॅटोच्या मसाल्यामध्ये आपल्याला छान पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यालाही एक झाकून 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. तर वांगी तर आपली ऑलरेडी शिजलेलीच होती. तर आता एकदा मसाल्यात वांगी टाकली की शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, पण तरीसुद्धा आपण 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. आणि तुम्ही स्वतःच बघू शकता की जशी आपलं नॉर्मल भरीत असतं त्यापेक्षा हे भरीत काही वेगळं असं दिसत नाही आहे, सेमच दिसतं. बघितल्यानंतर कुणीच असं म्हणणार नाही की हे भरीत आहे, यामध्ये एकही थेंब आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे. आणि जर तुम्ही स्वतः बनवून बघाल आणि याची टेस्ट घेऊन बघाल तर खाल्ल्यानंतरसुद्धा तुम्हाला असं थोडंही जाणवणार नाही की या भरतामध्ये आपण तेल वगैरेचा काहीही वापर केलेला नाही आहे. तर इथे आपलं भरीत पूर्ण बनून तयार झालेलं आहे. आणि आता वरून आपण छान हिरवी कोथिंबीर घालणार आहोत. ज्या लोकांना वेट लॉस करायचं आहे आणि त्यांना भात खायची मनाई केलेली आहे डॉक्टरांनी, पण भात काही लोकांचा विकनेस असतो, म्हणजे जे लोक भात खाल्ल्याशिवाय ज्यांचं पोट भरत नाही किंवा भात ते सोडूच शकत नाही, तर त्यासाठी व्हिडिओच्या शेवट एक भात बनवायची छोटीशी टीप मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की मी स्वतःही ती टीप फॉलो करते आणि त्यामुळे मी तुमच्यासोबतही आज ती टीप शेअर करणार आहे. तर इथे भरताला आपण 2 मिनटं रेस्ट देणार आहोत आणि आपण आता भात बनवणार आहोत. तर भात बनवायसाठी एका स्टीलच्या पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे. या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत आपण एका बाजूला दुसरीकडे जे आपली भाताचे जे तांदूळ आहे ते धुवून मेक शुअर करा की ते कमीत कमी 15 ते 20 मिनटं किंवा 30 मिनटंही तुम्ही भिजवले तरीही चालेल. तर ते तांदूळ जे आहे ज्याने आपण भात बनवणार आहोत त्याला भिजवणं हे फार गरजेचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून कमीत कमी 20 मिनटं भिजायला ठेवलेले होते आणि त्यानंतरच कढईवरती पाणी उकळी काढून घ्यायला ठेवलं होतं. तर जेवढं आता 2 वाटी जर तांदूळ असेल तर त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जसं की आपण कुकरमध्ये अर्धा बोट किंवा 1 बोट पाणी जास्त घेतो, पण इथे आपल्याला तांदळाच्या कमीत कमी दुप्पट किंवा 3 पटही तुम्ही मोठं पातेलं घेतलं तर पाणी घेऊ शकता. जेवढं जास्त पाणी घ्याल तेवढं चांगलं. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण जो भिजलेला आपला तांदूळ आहे तो पाण्यामध्ये टाकणार आहोत. आणि आता आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आता आपल्याला ही तांदूळ जी आहे ती 80% शिजवून घ्यायची आहे. पूर्ण आपल्याला एकदम जास्त पूर्ण जसाही आपला भात शिजतो तसा तांदूळ शिजवायचा नाही आहे, फक्त 80% थोडासा हलकासा कच्चा राहील असा भात शिजवून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता की भात पूर्ण शिजलेला नाही आहे, थोडासा हलका कच्चा आहे. तरी पण मी 2 मिनटं अजून पाण्यातून काढून घेणार आहे. आणि आता गॅस थोडासा कमी करून 2 मिनटं अजून मी तांदळाला पाण्यामध्येच ठेवणार आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की भात आपला 80 ते 90% कमीत कमी शिजलेला आहे. तर बस आपल्याला एवढाच भात इथे शिजवून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त आपल्याला तांदूळ एकदम जास्त स्मॅश होईपर्यंत शिजवायचं नाही आहे. आणि आता स्टीलची जी पुरण गाळायची चाळणी असते ती नॉर्मली सर्वच घरी अवेलेबल असते. जसं की अशी चाळणी जी मी बेसिंगमध्ये ठेवलेली आहे, एका स्टँडवरती आपल्याला तशी चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि जो भाताचं जे पाणी आहे भातासकट आपल्याला त्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून जे स्टार्चचं जे पाणी आहे ते खाली भातामधून सुटून जाईल आणि आपल्याला एकदम स्टार्च फ्री असा तांदूळ फक्त आपल्याला चाळणीमध्ये राहील. आणि राहिला सुईला जो स्टार्च आहे, जे पाणी आहे ते आपल्याला अशी चाळणी थोडीशी पालथी करून स्टँडवरती ठेवायची आहे, जेणेकरून जे राहिला सुईला स्टार्चचं पाणी आहे ते सुद्धा निथळून जाईल. आणि हे जे तुम्ही चाळणीच्या खाली बघत आहे हे पांढऱ्या कलरचं ते स्टार्च आहे. तर हे असं आपल्याला पूर्ण भातातलं स्टार्च रिमूव्ह करून घ्यायचं आहे. तर ही माझी पद्धत आहे भात बनवायची. मी माझ्या घरी याच पद्धतीने भात बनवते. कुकरमध्ये मी भात कधीच शिजवत नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भात बनवला तर तुम्हाला थोडं
तुम्ही म्हणजे ज्यांना भात सोडायला सांगितलं आहे किंवा ज्यांना भात कमी करायचे सोडायचं, तर तुम्ही लोक असा भात थोडासा खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण या तांदळातला पूर्ण स्टार्च आपण काढून घेतलेला आहे. आणि आता जे राहिलं सुईला शिजायचा जो भात शिजायचं राहिला भात, तो आपण जेव्हा आपण एखाद्या भांड्यामध्ये भाताला पॅक करून ठेवू किंवा झाकून ठेवू, तर ते जी वाफ आहे त्या गरम वाफेने ते तांदूळ असेही शिजणारच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही भात बनवा, जेणेकरून तुम्हाला थोडाफार जरी भात खायचा असेल तर तुम्ही एकदम गिल्ट फ्री होऊन भात खाऊ शकता. तर अशा पद्धतीने हे जे आपलं बिना तेलाचं भरीत आहे, तर मी इथे भरीत बनवलं आहे. तुम्ही पालकची डाळ भाजी किंवा कुठल्याही प्रकारची भाजी तुम्ही बिना तेलाची एकदम 0 ऑइल कुकिंगनी बनवू शकता. हप्त्यातून 2 किंवा 3 दिवसही तुम्ही ही 0 ऑइल कुकिंगची रेसिपी ट्राय केली तरीही तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये किंवा वेट लॉसमध्ये भरपूर फरक पडू शकतो. आणि प्रत्येकाचा टेस्ट बड हा वेगळा असतो. होऊ शकते की काही लोकांना ही बिना तेलाची भाजी नाहीसुद्धा आवडणार, पण जर आपल्याला हेल्थसाठी जर ही कमी तेलाची भाजी किंवा बिना तेलाची भाजी उपयोगी पडू शकत असेल, तर हप्त्यातून 2 किंवा 3 दिवस खायला काहीही हरकत नाही. त्यामुळे रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला